नमस्कार दर्शक हो, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता महानगरपालिकेचा बिगुल थोड्याच दिवसात वाजण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आपण इचलकरंजीतील महानगरपालिका आहे ही यंदा पहिल्यांदाच त्याची निवडणूक प्रक्रिया आता पार पडणार आहे. यंदा या इचलकरंजीमध्ये मोठे प्रश्न भेडसावत आहेत. इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून पण ओळखली जाते. याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर या इचलकरंजी मधल्या काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या समस्या जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. जे आता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, तुम्हाला समस्या कोणत्या आहेत? इचलकरंजी प्रमुख शहरच्या मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे जेणेकरून मेन म्हणजे पूर्ण पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. इचलकरंजीला नदी लागून असून सुद्धा इतकं घाण पाणी इचलकरंजी देते की ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी 1-2 वर्षात पूर्ण कावेरीचा प्रश्न निर्माण झाला होता. आता कोल्हापूरचं पूर्ण पाणी येते, म्हणजे घाणीचं पाणी पूर्ण आम्ही इचलकरंजीला पितोय. याच्यापेक्षा इचलकरंजी काही दुर्दैव नाही आहे. मेन म्हणजे ह्या समस्या मेन म्हणजे पाण्याचा मुद्दा मिटवणं गरजेचं आहे. मेन मुळात ह्या सगळ्या समस्या आहेतच, पण आपल्याला नगरसेवक नेमका कसा हवा हेही तितकं महत्वाचं आहे. या सगळ्या समस्या त्याला जाण आहे अशा पद्धतीनं काही नेते आहेत का तुमच्या इथं? आहेत की घराणेशाहीचे नेते आहेत आमच्या इथे, की येतात की आश्वासन देतात, पाकिट देतात, पाकिट घेतलं की मतदान मिळालं की त्यानंतर फिरकत नाहीत. आज इचलकरंजी नागरिकांना पण आता ती समस्या जेव्हा 5 वर्षानंतर पूर्ण नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर सर्वसामान्य झाल्यानंतर त्यानंतर कळायला लागलं की बाबा इथल्या काय सोयी सुविधा झाल्या नाहीत, किंवा आता यांच्या लक्षात यायला लागलं की बाबा नागरिक माता बहिणींच्या आणि सगळ्या पूर्ण नागरिकांच्या की बाबा आता आपण उमेदवार निवडून देताना कशा पद्धतीने द्यायचा आहे, की बाबा घराणेशाही ही मोडून काढायला लागणार आहे. सर्वसामान्यांना बाबा खरोखर हे करायला लागणार आहे, युवांना प्राधान्य द्यायला लागणार काय. परत महानगरपालिकेचं पहिलं इलेक्शन आहे म्हणून एकाच घरात 3-4 तिकीट देऊन परत आणि हेच आपला बाबा निवडून दिलं की हा असं एरे माझ्या मागल्या व्हायला पाहिजे. हे तर नागरिकांच्यावर सगळ्या गोष्टी बाबा आहेत. आणि मला तर एक आव्हान आहे नागरिकांच्यासाठी की बाबा देताना आता उमेदवार जे देणार आहेत, समजा पूर्णपणे पैशाच्या जोर असतील, हे जे असतील तर तिसरी आघाडी पण होते की पूर्णपणे युवा पिढी, युवा महिलांची एक युवा हे होऊन एक तिसरी आघाडी होऊ दे. आणि मला तर वाटतं की जनतेचा कौल त्यांच्याकडे राहू दे. तिसरी आघाडी कोणाची होती वाटते तुम्हाला? युवा पिढींची, ज्यांना सगळे डावलतात, जी पाठीमागे झेंडे घेऊन थांबलेत आजपर्यंत नेत्यांच्या, ह्यांच्यासाठी काहीतरी होऊन ही तिसरी पिढी बाबा, तिसरी आघाडी ही व्हायला पाहिजे. माझं तर मनापासून इच्छा आहे. मुळात तुमच्या इचलकरंजीमध्ये आता तरुण वर्ग आहात बऱ्यापैकी म्हटल्यानंतर तुम्हाला विचारतो, इचलकरंजीमध्ये आता बऱ्याच तरुणांच्या काही आता नवीन पिढी त्यांची यायला लागली आहे, करिअरच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांच्या नोकरीच्या दृष्टिकोनातनं. कसा नेमका विचार केला जातो यामध्ये बघायला गेलं तर आता सध्या स्वतः उमेदवार आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याच मुलांना प्राधान्यानं तिकीट देण्याची प्रथा आमच्या इथं आता पडत चालले. एखादा नगरसेवक येतोय त्यानंतर त्याच्याच मुलग्याला ते नगरसेवकाचं हे दिलं जाते. आमच्याच आवर्जून इच्छा आहे की युवांनाही प्राधान्यानं द्यावं आणि अशी आमचं हे आहे. तरुण वर्गाला संधी मिळेल असं वाटतं तुम्हाला? नाही झाली तर तिसरी आघाडी व्हावी अशी आमची अपेक्षा. मुळात पाण्याच्या समस्या पण इचलकरंजीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. आयुक्तांचं नेमकं कसं आहे तुमच्या यामध्ये? जवळपास 4 ते 5 महिने झाले यामध्ये प्रशासक राज होतं, म्हणून तुम्हाला हा प्रश्न केला. खरंच मनापासून तुमचे आभार. चांगला प्रश्न विचारलात. कारण जे आयुक्त त्या ठिकाणी आलेत, आयुक्त इचलकरंजीच्या ज्या महिला आहेत त्या आयुक्त महिला आहेत. खरं तर त्यांनी महिलांच्या प्रश्नाकडे, पाण्याकडे महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे होतं. 8 दिवसातून एकदा पाणी येतंय. त्या माता बहिणी आमच्या कंबरेवरून जवळजवळ 500 मीटरवरनं जाऊन पाणी घेऊन येतात आणि पाणी त्या ठिकाणी अवेलेबल पण नाही. आता नवीन स्कीम केली आमदारांनी की बोरच मारायच्या. कुठल्याही नगर प्राधिकरणाच्या त्या काही परमिशन नाहीत, त्या लाईटच्या MSCBच्या परमिशन नाही आहेत. तरी सुद्धा आतापर्यंत कमीत कमी 300-400 बोर मारले गेलेत. इचलकरंजीची चाळण करण्याचा प्रकार चालला. ह्याला फक्त ऑप्शन दिला जातोय की पाणी आपण जे आणणार आहे ते आणू शकलो नाही म्हणून लोकांना काहीतरी गाजर दाखवायचं. हा प्रकार आमदार करतात आणि त्याला पाठबळ हे आयुक्त मॅडम देत आहेत. आयुक्त मॅडमांनी ज्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि आपला स्वतःचा बंगला 4 ते 5 कोटीचा अलिशान महल केलं, जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला 3 स्टार ते 5 स्टारचं फील आलं पाहिजे. आणि जसंच मगाशी सांगितलं की त्या ठिकाणच्या स्वच्छतेच्या प्रश्नामध्ये जे तिथले कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचारी, माझा स्पष्ट आरोप आहे प्रत्येक आयुक्त उपायुक्तांच्या घरामध्ये 2 ते 4 त्या ठिकाणचे स्वच्छता कर्मचारी धुणं भांडी करतात. मुळात आयुक्तांनी आता बंगल्याचा तुम्ही उल्लेख केला, मी हा नेमकं कोणत्या पैशातून किंवा त्यांच्या स्वखर्चातून केला की कसं केलं? साहेब, इचलकरंजीचा जो निधी आहे ना, निधी त्या निधीतून केलाय. अपंगांचा निधी, आता माझा आरोप आहे की अपंगांचा निधी खाऊन तो तिथे केलाय का? अपंगांना निधी दिला नाही.
आता अपंगांचा निधी कदाचित त्या बंगल्याला 4 कोटी रुपये खर्च केला का, हा प्रश्न आहे. साहेब तुम्ही आलात, तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ते दाखवा जनतेला. 8 ते 10 लाखाचं नुसता त्यांचे 2 बोर्ड आहेत. एकाच आयुक्ताचे 2 बोर्ड आहे एकाच बंगल्याला, कशाला हो? एक मोठा छोटा केला होता, तो छोटा वाटला जाताना मॅडमांना, दिसला नसेल कुणाला, त्यांनाच दिसला नाही की नागरिकांना दिसला नाही माहित नाही, पण त्याच्यानंतर मोठाच्या मोठा त्या ठिकाणी बोर्ड केला, त्याची किंमत 8 ते 10 लाख रुपये. कशासाठी तुम्ही खर्च करताय? जनतेचा पैसा आहे. तुम्ही तिथं रस्ते, खड्डे, माझं तर मत आहे खड्डेमय इचलकरंजी झाली असते त्या बोर्डामध्ये. मुळात याच्यापूर्वी काविळीचा पण प्रश्न बऱ्यापैकी उद्भवत होता, त्याच्यावर नेमकं काय उपाययोजना केल्या? साहेब ज्यावेळी कावीळ झाली त्यावेळी 40 लोक मेली आणि बऱ्याच हजारो लोकांना कावीळ झाली. त्यावेळी जे पंचगंगेचं पाणी आहे आपल्या आणि कोल्हापूरचा जो आपला हा ओढा जो आहे या ठिकाणी जयंती नाला, ते त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. सगळे जे संडासचं पाणी असेल, गटरीचं पाणी असेल, ते त्या ठिकाणी सोडलं जातं. आणि ज्या स्वच्छतेची मोहीम जी राबवली जाते पंचगंगा, ती कागदावर राबवली जाते. जसंच्या तसं पाणी इचलकरंजीला मिळतं आणि त्यामुळे ती कावीळ झाली. आता सुद्धा आमदार साहेबांनी पाईपलाईनचं नवीन काम चालू केलं आणि तेच इचलकरंजीचं पाणी जे आहे पंचगंगेचं हाय अशा परिस्थितीचा इचलकरंजीला मिळणार आणि परत एकदा तीच परिस्थिती कावीळची उद्भवणार आणि अनेक लोकांचा जीव घेण्याचा घाट या ठिकाणी त्या माध्यमातून आमदार साहेब घालतायत का, असा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे. आता जी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, आता आपल्याला नेमका नगरसेवक कसा हवा, कोणाला तुम्ही निवडून द्या? नगरसेवक हा तरुण असला पाहिजे, जनतेशी त्याच्याशी नाळ जोडलेली असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्यानं राजकारणाला, त्याच्या नगरसेवक पदाला व्यवसाय म्हणून बघितलं नसलं पाहिजे. तो ठेकेदार नसला पाहिजे. त्याच्या पाठीमागं वारसा जो आहे तो वडिलोपार्जित वारसा नसला पाहिजे. तो जनतेची नाळ जोडून लोकांच्या कामाचा आणि कुठलेही जातभेद न मानता, कुठल्याही भेदभावाच्या न अडकता लोकांचं काम करणारा असला पाहिजे. लोकांचं काम करणारा नगरसेवक असला पाहिजे असं काही जणांचं मत आहे. ठेकेदार नसावा असंही व्यक्त केलं जातंय. मग काय नेमकी याची एकंदरीत राजकारणाची नेमकी परंपरा काय तुमच्या इथे? नाही, आमच्या इथं जी घराणेशाहीची परंपरा आहे ती तशीच आहे. आणि दुसरं म्हणजे जे नगरसेवक आहेत, आमच्या इथं एकदा नगरसेवक निवडून गेला की त्याचं सुरुवातीचा जो रवैया असतो, सुरुवातीला जे त्याचा वागणं राहणीमान असतं ते 2 वर्षामध्ये एकदम हायफाय होतं. म्हणजे 2 व्हीलरनं फिरणारा व्यक्ती 2 वर्षामध्ये फॉर्च्युनर सारखी गाडी घेऊन फिरतो, हे पैसे येतात कुठून? हाही विचार केला पाहिजे ना. आणि माझं तर असं वैयक्तिक मत आहे की इचलकरंजीमध्ये जो नगरसेवक म्हणून, कॉर्पोरेटर म्हणून आपण निवडून जाणार आहे, त्या प्रत्येकाने जनतेच्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून जातोय, आपण नगरसेवक म्हणजे आपण ह्या नगरीचे सेवक म्हणून तिथं जातोय, तर त्या नगरीची सेवा केली पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला तिथं जाऊन आपली समस्या मांडता येत नाही प्रशासनाकडे, म्हणून आपण एक प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवलेलं असतं. तर त्या प्रतिनिधींनी प्रतिनिधीची भूमिका केली पाहिजे आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावरती काम केलं पाहिजे. लाईट असेल, गटार असेल, रस्ता असेल किंवा नागरिक सुविधा ज्या द्यायला पाहिजे, त्यांना उद्योगधंद्याला चालना दिली पाहिजे, त्यांना रोजगारासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवला पाहिजे. ह्या गोष्टीवरती काम करणारा नगरसेवक पाहिजे. म्हणजेच की इचलकरंजी ही महाराष्ट्राचं मँचेस्टर, देशामध्ये वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून इचलकरंजीचं खूप मोठं नाव आहे आणि ते नाव असंच अबाधित राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही गालबोट न लागलं पाहिजे. अशा पद्धतीचा नगरसेवक येत्या काळामध्ये पहिल्या महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, इचलकरंजीमध्ये जो स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून बरेच आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, तर त्या प्रश्नावरती पहिला लक्ष घातलं पाहिजे. इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाली, फक्त नामकरण झालं, पण लोकसंख्या वाढल्यानंतर लोकसंख्येला पुरेसे असे कर्मचारी पाहिजेत. ते कर्मचारी भरती झालेली नाही. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आणि नगरविकास मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की सर्वात पहिला इचलकरंजीचा जर विकास करायचा असेल तर इचलकरंजीमध्ये जी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी भरती आहे, ती कर्मचारी भरती पहिला करून घेतली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी पहिला करावी अशी माझी विनंती आहे. एकंदरीतच आता थोड्याच वेळापूर्वी अपंगांचा प्रश्न मांडला. काय नेमकं म्हणजे आयुक्तांच्या या सगळ्या याच्यामध्ये काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि आता आपल्याला नगरसेवक कसा अगदी थोडक्यात? गेली 6-7 वर्ष आलं दिव्यांगांचे पैसे एप्रिलमध्ये फॉर्म भरून घेतात, दिवाळीला पैसे जमा होतात आणि आम्ही ते 1100-1200 या हिशोबाने पैसे जमवतात. आम्ही विचारायला गेलं ते पैसे आमच्याकडे संपले एवढं सांगतात. फक्त आम्ही म्हणायचं आहे काय, आमचं दिव्यांगांचे निधी तुमच्या आयुक्ताच्या बंगल्याला कुठल्या नगरसेवक हिने वाटून घेऊनच सगळे पैसे संपवलेले. एकंदरीतच जर आपण बघायला गेलं तर प्रशासक राज संपल्यानंतर आता महानगरपालिकेचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी मधल्या नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतल्या. नक्कीच
निवडणूक नेमकी कोणत्या दृष्टीनं व्हावी यापेक्षा आपण कोणाला नेमकं निवडून देईन या पद्धतीनं तिसऱ्या आघाडीचाही आता एक प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे. एकंदरीतच आता नेमकी निवडणूक कशा पद्धतीनं ही सामोरे जाणार आहात इचलकरंजीकर हे आता पाहावं लागेल. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.